उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास वाढत असतो. डोळ्यांची जळजळ, हातापायांची जळजळ, मल किंवा मूत्र प्रवृत्तीवेळी होणारा दाह, चक्कर येणं, जास्त घाम येणं किंवा अंगावर पुरळ उठणं, झोप न लागणं, असे एक ना अनेक आजार हे उन्हाळ्यात जास्त त्रास देत असतात. आणि अशावेळी अंगातील उष्णता कमी करण्यासाठी मोगली बेदाण्याचा उपयोग सर्रास केला जातो. मोगली बेदाणा हे एक वस्ताद औषध आहे उष्णतेसाठी. त्याला बिही किंवा बिहीदाणा असं ओळखलं जातं. सगळ्या काष्ठौषधीच्या दुकानात उपलब्ध असतो. क्वीन सीड्स म्हणतात या औषधाला. आणि बिही हे एक सफरचंदासारखं दिसणारं फळ आहे. अमृत फळ किंवा सिंबितक या नावाने त्याला ओळखलं जातं. काश्मीर प्रांतात याची पैदास अधिक असते. किंचित आंबट गोडसर असणाऱ्या या फळामध्ये पुष्कळ बिया असतात आणि याच बियांचा उपयोग हा आयुर्वेद आणि त्यासोबत युनानी चिकित्सा प्रणालीमध्ये जास्त प्राधान्याने केला जातो. तर हा मोगली बेदाणा पाण्यात भिजत घातला की तो पाण्याला गोठवतो. साधारण थंड, चिकट, जाड असा एक बर्फासारखा दिसणारा पदार्थ तयार होतो, ज्याला आपण हा मोगली बेदाणा पाण्यात भिजवतो त्यावेळेला. आणि हे जे गोठलेलं पाणी असतं ना, हेच औषधी स्वरूपात वापरलं जातं. शौचावाटे जर सतत कफ पडत असेल तर याचा उपयोग करावा. अशा आजाराला आमावशा म्हणतात. इन्फेक्शन होतं आतड्यांमध्ये आणि त्याच्यामुळे शौचावाटे बऱ्याच जणांना कफ प्रवृत्ती असते. सकफस्थान पिच्छलमल प्रवृत्ती असते आणि अशा आजारामध्ये खरं तर हे पाणी फार गुणकारी असतं. साधारण 10 ग्रॅम मोगली बेदाणा किंवा बिहीदाणा हा अर्धा लिटर पाण्यात भिजत टाकावा आणि हे पाणी गोठेपर्यंत तसंच ठेवावं आणि नंतर या पाण्याचा उपयोग करावा. म्हणजे लगेच शरीरामध्ये थंडावा उत्पन्न होतो. उष्णतेमुळे होणारे जे आजार असतात ते हटकून कमी होतात. उत्साह वाढतो, शरीराचा जोम वाढतो, मन शांत होतं आणि शिवाय यकृत आणि वृक्कांची कार्यक्षमता सुधारते. मूत्र प्रवृत्ती सैल होते. लघवीला खूप होतं या औषधामुळे. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये ज्यांना लघवीला चरचरतं किंवा लघवी करण्यापूर्वी किंवा लघवी केल्यानंतर ज्यांना सतत तिथं दाह असतो, भगभगत असतो, वारंवार उन्हाळे लागतात, उष्णतेचा त्रास असतो, अशांसाठी खरं तर हे मोगली बेदाण्याचं पाणी फार गुणकारी असतं. शिवाय या पाण्याचा अजून एक अतिशय प्रभावी उपयोग होतो, म्हणजे भाजलेल्या ज्या जखमा असतात त्या जखमांवर जर आपण हे पाणी लावलं तर लगेच भगभग सुद्धा कमी होते आणि शिवाय त्या भाजलेल्या जखमा भरून येण्यासाठी मदत सुद्धा होते. त्याच्यामुळे हे एक उष्णता कमी करणारं अतिशय प्रभावी औषध आहे. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ठेवायला काय हरकत नाही.